आणि यानंतर मुंबईतून एक धक्कादायक बातमी। वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारनं चिरडलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। कार चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे। मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले निखिल जावटे आणि ऐरोलीतील राहणारा शुभम डोंगरे अशी आरोपींची नावं आहेत। आरोपींनी मद्यसेवन केल्याबाबत शहानिशा करण्यासाठी रक्ताचे नमुने आता तपासासाठी पाठवण्यात आले। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सूरज, हा अपघात नेमका कसा घडला आणि आता पोलीस काय कारवाई करतायत? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतो वरळीनंतर हा दुसरा महत्वाचा आणि मोठा अपघात म्हणायला लागेल। वर्सोवा समुद्रकिनारी 2 व्यक्ती झोपलेले होते। त्यातील एकाचं नाव आहे गणेश यादव तर दुसरा आहे बबलू श्रीवास्तव आणि यांच्यावरती ही आलिशान कार या आरोपींनी चढवलेली आहे। या दोघांची जी मद्यपान चाचणी अद्याप झालेली नसल्याची माहिती मिळते। तर यांनी केलं होतं की नाही याचा तपास हा देखील सुरू आहे। ते दोघंही मूळचे आरोपी जे आहेत ते नागपूरचे रहिवासी असल्याची माहिती। निखिल जावटे आणि शुभम डोंगरे अशी या दोघांची नावं आहेत। या दोघांनाही वर्सोवा पोलिसांनी अटक केलेली आहे। सदोष मनुष्यवधाचा देखील गुन्हा या दोघांवरती दाखल झालेला आहे। यांचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। या प्रकरणी अधिक तपास हा पोलीस करताना पाहायला मिळत आहे। प्रज्ञा। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।